पती बारामतीस राहायला येत नसल्याने चिडलेल्या पत्नीने आपल्या भावासह नवऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून सुरीने वार केले. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. नातेपुते येथे दिनांक 14 रोजी रात्री 11च्या सुमारास पर्वतेश्वर माळ नातेपुते माळशिरस येथे ही घटना घडली. विजय डोंग्या भोसले वय 35 खून झालेल्याचे नाव आहेत, तर पत्नी कांती विजय भोसले आणि यया बिर्या काळे बारामती अशी संशयितांची नावे आहे. याबाबत माहिती अशी: कांती विजय भोसले व मेहुणा यया बिर्या काळे बारामती यांनी विजयला बारामती येथे राहायला चल असे सांगत भांडणे केले. यावेळी यया काळे यांनी विजय भोसले याच्या डोक्यात दगड घातला, तर कांती भोसले हिने सुरीने पती विजय भोसले याच्या कानावर वार केले. या हल्ल्यात जखमी विजय भोसले याचा जागीच मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्यावर आरोपी पळून गेले. या गुन्ह्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पथक पाठवले. पोलीस निरीक्षक संजय जगताप व नातेपुते पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कांती भोसले हिला जेरबंद केले. चौकशीत कांती भोसले हिने गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांनी पोलीस नाईक राकेश लोहार, चावळी पोलीस कॉन्स्टेबल संतोष वारे यांच्या पथकाने यया काळे याला राहिमतपूर जिल्हा सातारा येथून 24 तासात अटक केली. ही कामगिरी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर, सोनल मोरे, सतीश पाटकुलकर, देविदास धोत्रे, रवींद्र गायकवाड, धनाजी शेळके, राकेश लोहार, सुरेश एकतपुरे, रणजित मदने, असलम शेख, सीमा सोनवणे, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण मेटकरी यांनी केली आहे.